तर नमस्कार भावांनो आणि बहिणींनो, तुम्हाला सांगते माणूस म्हणतं बचत करायची, पण बचत काय होत नाही. जास्त होतं काही बी, पण बचवायचं बघायचं नाही, बचत होतच नाही. तुम्हाला सांगते त्या कोंबड्याला तसलं खाद्याचं पोतं भेटतं, आणि ते आम्ही आणतो तिकडून बिडून. ते अन्न झालं नाही आणि हिथंच काय केलं, तसली कोपनची ज्वारी बाया ऐकून विकत घेतली. त्यांना ज्वारी पोटभर खाऊ घातली. तुम्हाला सांगते, त्यांना कोपनचे तांदूळ घेतले 20 रुपये किलोचे, त्यांना भात शिजवून खाऊ घातला, त्यांना भरपूर खायला घातलं, पण ते खाद्य आणलं नाही. तुम्हाला सांगते, कोंबड्या रट्ट्यालाच अंड्यावर कमी आल्या. दर रविवारी मी 100 नाही 150 इथं लोक घरी येऊन न्यायचे. असे अंडे 100-150 अंडे विकायचे आणि घरी तर वरवर लोक येऊन न्यायचे. आणि आता तुम्हाला सांगते, मी सकाळपासून अंडे बघायला आले नाही. आणि काल तर अंडे 2च गवसले होते. हा बा, फक्त अंडे किती इथं 5. त्यांना खायला खाल्लं, ते नाही खाल्लं म्हणून नाही. इथं एकही 6 पण त्यांना ते खाद्याचं पोतं नाही म्हणून ते येतं 1600 रुपयाला. आणि ते आणतो तर आम्ही चारतो, आणि हे अन्नच झालं नाही. 7-8 दिवस त्यांना ते खाद्य भेटलं नाही म्हणून तुम्हाला सांगते, त्याने अंडेच द्यायचे बंद केले. आणि पुन्हा मोकळ्या सोडीत असते कधी कधी, तर त्या दिवशी एक कोंबडी आपली मुंगसानी धरली आणि खाद्य बी नाही. आणि कोंडू नाही तर रविवारपासून सोडलेच नाहीत. ते त्याच्यावर हवा आता सोडायला लागले. त्या मुंगसाच्या मुंगसाला भेट त्याने कोंबड्याने अंडेच द्यायची बंद केली. हवा आता मोकळ्या सोडल्यात आहे आणि काठी घेऊन उभा राहावं लागेल. मुंगसाने आजपासून नव्हती बरं का धरली कोंबडी, पण आता त्या दिवशी धरली. मुंगस लय आहे तर येडे घालीत येतं इथं त्यांच्या ना. ह्या इथं ज्वारीमध्ये बोळं केली त्यांनी कोंबड्याच्या शेडपशीच, आणि त्या बोळामध्ये राहते, गंजीमध्ये राहते आणि हिंडत फिरत होते. पण मला नव्हतं वाटत ते धरते म्हणून. इथंच धरले, त्यांचं बोळ बी इथंच आहेत. मी त्या दिवशी पंख सगळे पडले ते. हा बा, तसे हुशार येते बघा ना. त्या बोळामध्ये राहते ते. पाणी सोडलं की मी पाणी लावित असते इथं, आणि ह्याच्यात पाणी दिलं बोळ बुजलं तरी उकरून बसत ते पुन्हा. आता इथंच हलपाटे घालते ते कोंबड्याच्या आवाजाने, ते बराबर बाहेर येते ते. पण आज मी इथूनच ज्वारीच्या कडीकून उभा राहणार आहे. तिकून कुत्रे येते ते, एक ताण नाही. इथंच येडे घाली ते सारखं ह्या शेडच्या आजूबाजूने. तेव्हा त्या सोडल्या म्हणजे मोकळ्या जरा चरात्यात आहे. निवळच अंडे द्यायनात आहे. त्यांना खायला खाऊ घातलं, पण ते खाद्य नाही खाऊ घातलं. तांदूळ घातले भात शिजू घालून, पुन्हा ज्वारी खाल्ली त्याने एवढी मोठी. अंडीच निघाना ते. नाहीतर ना रविवारी मी लय अंडे विकायचे, 1000-1500 रुपयाचे. हे चरात्यात आहे. तेव्हा आपला दादू तिकडं उभा राहिला, तेव्हा आपला ना दादू आहे. पण भावनो बहिणो, तुम्हाला सांगते, ह्याला रडू का मग जवळ असेल मला ते सांगा. हे दादू इकडे हवा 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 कसा पळतो. इकडं दाखव, चेहरा दाखव. त्याला ना उलसक काय बोललं की त्याच्या 2-2 डोळ्याला धारा लागत्यात. असला आपला दादू आहे. दादू, तू इकडून लक्ष दे, मी तिकडून लक्ष देते. मग बुनूस निहीन कोंबडी. ही आपली हरू तिथं बांधली, खाती बाटू. तिचे करडं तिकडं आहे, तिथं कोंडून ठेवले ते. हे आपली बंबा हिथं, आणि हे आपला ठोंब्या. ह्या ठोंब्याला काय झालंय काय नाही. लय हुशार होता, पण निस्ता खाजवितोय पळवतोय. असला ठोंब्या येते. आपल्या मोहरीचं काल खळं केलेलं. आपली मोहरीचे झाडच होते इथं. हवा हे इथं होते, हे अजून इथं आहेत 2-4 काढले नाहीत. घंटाभर सांभाळायच्यात आता ह्या कोंबड्या. मुगच दिसलं की कोंडून टाकायच्यात. मग काय इथंच येतं, घर खांदून राहते तर येईन. आता ही आपली मोहरी काही काढली, काही तशीच उभी. ही काय आज चिलट चावायला लागले ते लई.
कोंबड्याच्या आपल्या आंघोळ्या चालू इथं. ह्या कोंबड्याच्या आंघोळ्या असतात असले. हवा ती माती अंगावर घ्यायची. हवा अशी आंघोळ करीत असते कोंबडी. देवाने सगळ्याला लावली आपोआपली सुई. बघा बघा कशी आंघोळ करते मातीने. त्याच्यात जर त्या पिसा बिसा जर असल्या ना तर त्या मातीमुळं काय होत्या त्या सगळ्या निघून जात्यात. तेव्हा ती कशी आंघोळ करते. आलं काय की मुंगूस. ते काय कोंबड्या घरात टॉक टॉक करायला लागल्या. शिराळाच्या उलशात चरा त्यानं ती म्हैस धुतली, पाणी पाजली, बांधली. इथे भुसकट खायला लागली, नाही तर बसली होती. ही आपली दारातली ज्वारी, पाठी महागली ज्वारी. तुम्हाला सांगते बाबा हे झाड आहे ना भावानं बहिणं, कुणाला जरी चावला ह्याची मुळी खायची. ह्याची मुळी खायची आणि ह्याला बी लावायची. जिथं चावलाय तिथं त्याला म्हणते बिलाईत. लहान बहिण इथं आपल्या ह्या भेंड्या, त्या तिथं कोबी, ह्या इकडं वांगे, ती तिथं मेथी, त्या तिथं कोथिंबीर, हे कांदे, कांद्याला आली फुलं.